नमस्कार, मी रवींद्र आंबेकर आणि आपण पाहत आहे एक वेगळा उपक्रम, एक वेगळा प्रयोग. एक निवडणूक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा चर्चेत आलेली आहे. एशियाटिक सोसायटीची निवडणूक. आता ही छोटीशी निवडणूक, पण त्याची चर्चा फार जोरात सुरू आहे. ती का सुरू आहे? त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? आणि ही एशियाटिक सोसायटी हे प्रकरण नेमकं काय आहे? या सगळ्यांचा उहापोह आज आपण इथे करणार आहोत. आज माझ्यासोबत राज असरोणकर, चंद्रकांत सोनवणे, वैभव छाया आणि प्रथमेश पाटील अशी जोरदार यूट्यूबर्स आणि पत्रकारितेत नाव कमावलेल्या लोकांची जोरदार टीम इथे आहे आणि ते प्रश्न विचारणार आहे कुमार केतकर सरांना. कुमार केतकर सर, या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी एशियाटिक सोसायटीच्या बाबतीत सांगा की ही निवडणूक आहे. या निवडणुकीत बरेच वाद वृत्तपत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याला थोडंसं राजकीय वळण सुद्धा आलेलं आहे या वादांना. ही नेमकी निवडणूक आहे काय? हे राजकीय वळण हे आता अगदी काही दिवसांपूर्वी आलंय. नाहीतर निवडणुका एशियाटिकमध्ये गेले कित्येक वर्ष सातत्याने होत आलेल्या आहेत आणि त्यांना कधीही राजकीय वळण आलेलं नव्हतं. आता हे राजकीय वळण आलंय त्याची कारणं एकदम वेगळी आहेत. ते एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी एकूण साहित्य, संस्कृती याच्या ज्या संस्था आहेत, त्या आपल्या ताब्यात असाव्यात. कोण असं नाव घेणं नाही, योग्य विशिष्ट म्हणजे कोण असं नाव घेणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही. परंतु साधारणपणे तुम्हाला अंदाज येईल, की जे लोकं आत्ता महाराष्ट्रात सत्तेत आहेत, दिल्लीत सत्तेत आहेत, त्यांना असं वाटतं, की केवळ ती सत्ता महत्त्वाची नाही. तर इथल्या ज्या साहित्य, कला ह्या इतर संस्था आहेत, त्याच्यावरती पण त्यांचं प्रभुत्व असलं पाहिजे, वर्चस्व असलं पाहिजे. अशा विचारांनी जे काम करतायत त्या संस्था, ते पक्ष म्हण किंवा ते राजकीय विचार करणारे लोकं यांनी असं ठरवलं, की आता एशियाटिकसुद्धा त्यांच्या वर्चस्वाखाली आली पाहिजे. त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळे त्याला राजकीय वळण लागलंय. नाहीतर आता मी स्वतः एशियाटिकचा लाईफ मेंबर आहे. खरं म्हणजे 79 पासून, पण त्यांच्या रेकॉर्डमध्ये 1983 पासून मी सदस्य आहे. कधीही राजकारण तिथे आलेलं नव्हतं. आता मी काही-काही निवडणुकांत भाग घेतलेला आहे, निवडणुकांना हजर राहिलेलो आहे आणि साधारणपणे महाराष्ट्रातले, खरं म्हणजे देशातले सुद्धा एकदम उच्च तज्ञ, अतिशय विद्वान, बडे-बडे साहित्यिक असे या संस्थेमध्ये अभ्यास करून गेलेले आहेत. लोकांच्या माहितीतली जी नावं आहेत, त्याच्यामध्ये दुर्गा भागवत नाव आहे. परंतु दुर्गा भागवतच केवळ नव्हे, असे अनेक व्यक्तींनी इथे प्रचंड प्रमाणावर संशोधन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे आणि त्याचा अभ्यास करून मांडले. तर कधीही राजकारण आलं नाही. कोणती व्यक्ती कोणत्या राजकारणाशी आहे संबंधित याचा कधी पत्ता नव्हता. हे एकदम गेल्या 2-3 वर्षात किंवा 4 वर्षात सुरू झालं असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते एक वेगळं वळण आहे, वाईट वळण आहे. कारण स्कॉलर जो त्याच्या ज्ञान कक्षेत असतो, त्याला पक्ष नसतो, राजकीय पक्ष नसतो. ज्ञान हाच त्याचा पक्षाचा आशय असतो आणि तसंच एशियाटिकचं स्वरूप राहिलं पाहिजे असं मत माझं आहे आणि म्हणून अशा विचारांनी चालणाऱ्या लोकांनी ह्या एशियाटिकमध्ये भाग घ्यावा म्हणून मी उतरलेलो आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचं वर्चस्व त्याच्यावर असू नये, या विचाराचा मी आहे. पण आता प्रथमेश कडे आपण जाऊयात. प्रथमेश, आपण सुरू करू आता. हो. मला असं वाटतं की सगळ्यांनीच आता एक बरं. मला अ, वाटतं की सगळ्या विषयांवर सरांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. नक्की. सर, मला बाकी प्रश्नांवरती येऊच आपण. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे, की एक कॉलोनियल इन्स्टिट्यूशन आहे तसं बघायला गेलं 200 वर्ष, 220 वर्ष जवळपास जुनं, 221 वर्ष जुनं. तर अशा एखाद्या इन्स्टिट्यूशनचं जेव्हा आपण स्वातंत्र्यानंतर पब्लिक लाईफमध्ये किंवा एक सार्वजनिक संस्था म्हणून हे बघतो, त्याचा काय रिलेव्हन्स असतो अशा इन्स्टिट्यूशनचा लोकांच्या जीवनाशी किंवा लोकांच्या दैनंदिन जीवनाशी काय संदर्भ लागतो त्याचा? मला वाटतं हा कलोनियल शब्द जो आहे, तो म्हणजे वसाहतवादी दृष्टिकोन. हा शब्दप्रयोग फार सहजगत्या चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. आता उदाहरणार्थ लुटियन्स दिल्ली असं म्हणतात. आता लुटियनने तिथे काय केलंय प्रत्यक्षात, तिथल्या काही इमारती, जे राष्ट्रपती भवन वगैरे अशा इमारतींवरती प्रभाव लुटियनच्या विचारसरणीचा होता, आर्किटेक्चर विचारसरणीचा. पण त्याची विचारसरणी म्हणजे काय? लुटियननी जे ते बांधलंय राष्ट्रपती भवन किंवा आजूबाजूच्या महत्त्वाच्या इमारती, याच्यामध्ये ग्रीक आर्किटेक्चर आहे, मोगल आर्किटेक्चर आहे, ज्यांना हिंदू आर्किटेक्चर म्हणता येईल किंवा इंडियन आर्किटेक्चर म्हणता येईल असं आर्किटेक्चर आहे. त्या सगळ्याचा संगम आता सुदैवाने मी राज्यसभेत होतो. त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये होतो आणि पार्लमेंटच्या आजूबाजूच्या ज्या इमारती या लुटियनच्या नेतृत्वाखाली बांधल्या गेल्या,
त्याच्या मार्गदर्शनाखाली बांधल्या गेल्या ते पाहिल्यात. त्यात कुठेही कलोनियलिझम नाहीये, कुठेही वसाहतवाद नाहीये. उलट त्याच्यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा अशाच प्रकारची ती वास्तू आहे. तरी सुद्धा त्यालाही अलीकडच्या काळामध्ये लुटियनचा पुतळा तिकडून हलवण्यात आला आणि तिथे राजगोपालाचारीचा पुतळा बसवण्यात आला. राजगोपालाचारीच्या पुतळ्याला कोणाचाच विरोध असणं शक्य नाही. कारण राजगोपालाचारी आपले पहिले व्हायसरॉय होते. पण तो मुद्दा नाहीये. स्वतः राजगोपालाचारीला पण लुटियनचा पुतळा हलवणं पसंत पडलं नसतं. इतकं लुटियनचं महत्त्व त्या दिल्लीच्या अभिनव संस्कृतीमध्ये, ती संस्कृती स्वातंत्र्याच्या अगोदर सुरू झाली. म्हणजे ती वसाहती तशाच सुरू झाली. म्हणूनच जर त्याला वसाहतीक म्हणायचं असेल आणि अशा पद्धतीने वसाहतीकवादाचा जर विचार करायचा असेल, तर आपण क्रिकेट खेळायला नको. आपल्या इंग्लिश शाळा सगळ्या बंद केल्या पाहिजेत. इंग्लिश वर्तमानपत्रांना परवानगी असता कामा नये. कारण ते वसाहतीकच आहेत. इंग्लिश भाषा वसाहतीक आहे, क्रिकेट वसाहतीक आहे. त्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारे कलोनियलिझमचा विचार करणं हे आपल्या इतिहासाकडे अतिशय चुकीच्या आणि पूर्वग्रह दूषित पद्धतीने पाहण्यासारखं आहे. तसं आपण पाहता कामा नये. या सगळ्या वास्तू इतिहासक्रमात तयार झाल्यात. हे सगळे विचार इतिहासक्रमात तयार झाले. क्रिकेट पण आपल्या इतिहासक्रम, आता काही लोक म्हणतात क्रिकेट आपल्या पूर्वीच्या काळी सुद्धा होता, असेलही. त्या वादातच येण्यात सध्याचा जो क्रिकेट आहे आजचा, तो क्रिकेट खेळतोय तो आपण प्रामुख्याने ब्रिटिशांनी घालून दिलेल्या नियमानुसार आपण खेळतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय लगेच वसाहतीकवाद तिथे तयार होत नाही. परंतु आता इंग्लिश भाषेला सुद्धा वसाहतीकवाद म्हणायचं झालं तर मला वाटतं आता इंग्रजीशिवाय विशेषतः जी लोक हा प्रचार करतात त्यांची मुलं, ते स्वतः हे 100% इंग्रजी भाषिकवादी असतात. व्यवहार त्यांच्या स्वभावात आणि व्यवहारात, कुटुंबात सुद्धा. मग काय त्या वसाहतीकवादाला अर्थ आहे का त्या पद्धतीने विचार करायला? मला वाटतं त्या अतिशय चुकीचं आहे आणि तशा पद्धतीने एशियाटिककडे बघता कामा नये. एशियाटिक ही संस्था ब्रिटिशांच्या काळात तयार झाली, पण त्यात बडे बडे आपले लोक पुढे होते. जगन्नाथ शंकरशेठ होते. आता जगन्नाथ शंकरशेठ कट्टर स्वदेशीवादी मनुष्य, पण त्यांना काही त्यात आक्षेप वाटला नाही. जगन्नाथ शंकरशेठवरती गंगाधर गाडगीळांसारख्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. त्यात लक्षात येतं आपल्याला जगन्नाथ शंकरशेठ आपली जी पहिली रेल्वे मुंबईला सुरू झाली त्याही प्रकल्पामध्ये ते होते. त्यामुळे मला वाटतं की असा हा वसाहतवादी असण्याचा दृष्टिकोन जो एशियाटिक बद्दल केला जातो किंवा दाखवला जातो तो अत्यंत पूर्वग्रह दूषित आणि चुकीचा आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पण चुकीचा आहे आणि म्हणून मला वाटतं की त्याला काही आपण महत्त्व देता कामा नये. 2 शतकापूर्वी स्थापन झालेली संस्था, तिचा आपण मगाशी उल्लेख केला की तिच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये राजकारण शिरलं. पण खास करून तुम्ही जे म्हटलं की ही अभ्यासाची आणि संशोधनाची संस्था आहे. पण एशियाटिककडे पाहताना तिच्या भौतिक स्वरूपाची एक भव्यता जी मनामध्ये डोळ्यांमधून जी साठवते, तशी त्याची वैचारिक आणि संशोधनात्मक भव्यता नेमकी आपल्याला काय सांगता येईल की ज्यासाठी तुम्ही या निवडणुकीमध्ये आता उतरला? आतापर्यंत ही भव्यता तुम्ही जी म्हणता संशोधनातली ही जरूर होती. आपल्याला अशी म्हणजे आता मी लगेच काही नावं लाईनीने घेणार नाही कारण ते बरोबर नाही, कारण काही नावं वगळली जातील. असे शेकडो लोक आहेत की ज्यांचं संशोधन हे प्रामुख्याने एशियाटिक लायब्ररीमध्ये बसून तासनतास बसून तिथे झालेलं आहे. तिथे जुनी वर्तमानपत्र काय काय तिथे अशा वास्तू आहेत आणि अशा त्या वास्तूमध्ये अशा वस्तू आहेत की ज्या इंग्रजांच्या काळात सुद्धा त्यांना दुर्मिळ होत्या. बायबलची जुनी प्रत, लेखी आणि अतिशय उत्तम इटालीतले ग्रंथ, गॅलिलिओचं, हे सगळं ओरिजिनल फॉर्ममध्ये तिथे आहे. शिवाय आपले भारतीय विचारधारांचे जे आहेत, आता पी.व्ही. काण्यांच्यासाठी तिथे एक स्वतंत्र झालं आहे. आता पी.व्ही. काण्यांनी जेवढा धर्मशास्त्राचा अभ्यास केलाय तो भारताचाच आहे ना, त्यात कोणी वसाहतवाद आहे? आता तो सगळा जो आहे त्यांच्या नावाने तिथे एक संशोधन खातं आहे. तिथे सगळे लोक अभ्यास करतात. मला वाटतं पी.व्ही. काण्यांच्या सारख्या व्यक्तीला सुद्धा एका अर्थाने वसाहतवादाचा वारस म्हटलं जाईल जर ते धोरण स्वीकारलं तर. मला वाटतं असा काही आपण विचार करू नये. स्कॉलरशिप, विद्वत्ता, संशोधन हे महत्त्वाचं आहे. ते तिथे एखाद्या इटालियन माणसाने येऊन केलं तरी चालेल, स्पॅनिश माणसाने येऊन केलं तरी चालेल, चिनी माणसाने येऊन केलं तरी चालेल. आता ह्युएन चीनमधनं आला, नालंदाला गेला. मग ह्युएन नालंदाला गेल्यानंतर त्यांनी इथला जो बुद्ध विचार आहे किंवा भारतीय विद्वत्तेतले विचार आहेत ते तिकडे घेऊन गेला. पण चीनमध्ये तो प्रसार झाला, व्हिएटनाममध्ये प्रसार झाला. किंबहुना जन्म बुद्धाचा भारतातला, त्याचा विचार भारतात पसरला आणि प्रत्यक्षात तो भारतातनं गेला आणि चीन, जपान, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, इतकं श्रीलंका इकडे सगळीकडे बुद्धवाद पसरला, पण भारतातनं मात्र तो उकडला गेला. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.
याच्यावर जगभर संशोधन चालू आहे. आणि मला वाटतं असं संशोधन सुद्धा एशियाटिकमध्ये झालेलं आहे. एशियाटिकमध्ये इतिहासासंबंधात, साहित्यासंबंधात, भाषा संबंधात, या सगळ्या संबंधात अतिशय उत्तम दर्जाचं संशोधन तिथे झालेलं आहे. खूप नावं सांगता येतील, त्याच्यातले काही. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही महाराष्ट्रात अनेक संस्था चालवल्या आणि त्यांना नावारूपाला आणलं. लोकसत्तासारखं माध्यम असेल, दिव्य मराठी आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे. त्यामुळे केतकर स्कूल असं म्हटलं जातं की सरांनी ही माध्यमं मोठी केली आणि त्यांना एक दिशा दिली, त्यांचं एक गाईड बुक बनवलं, जे सगळ्यांसाठी आयडियल राहिलेलं आहे. आता एशियाटिक लायब्ररीच्या या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीसाठी तुम्ही आता सगळे लढत आहात. तुमचं विजन काय आहे या संदर्भात, की आम्ही काय म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे? तर थोडंसं शॉर्टमध्ये विजन डॉक्युमेंट तुमचं काय असेल, येत्या 2-1 वर्षामध्ये एशियाटिक लायब्ररीला, एशियाटिक सोसायटीला आम्ही या उंचीवर घेऊन जाऊ? आता तुमच्या काही प्रश्नांवरनं तुमच्याच लक्षात आलं असेल की एशियाटिक इतकी जुनी, इतकी महत्वाची, इतकं उत्तम काम करणारी संस्था असून तिच्याबद्दल माहिती फार कमी आहे. तर ही माहिती कमी आहे याचं कारण एशियाटिक संस्था ही काही कंपनी नाही, कुठच्या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखी स्वतःचा प्रचार करेल. त्यांचं काही उत्पादन नाही आहे की ते मार्केट करू शकतील. त्यामुळे त्यांची जी प्रथा आहे, त्यांचे जो प्रसार आहे, तो त्यांच्या कामातनं, संशोधनातनं, साहित्यातनं आणि त्या चर्चासत्रामधनंच व्हायला हवा आणि तो होता काही प्रमाणात, मर्यादित प्रमाणात. तो वाढवायला पाहिजे असं माझं मत आहे. आता उदाहरणार्थ एशियाटिकमध्ये कोणी थोर वैज्ञानिक परदेशातनं आलेले नाहीत. परदेशातनं खूप साहित्यिक आलेत आपल्या एशियाटिकमध्ये, आत्ता सुद्धा येतात. परदेशातनं काही संशोधक सुद्धा आलेत, आत्ताही येतात. परंतु गवगवा जो आहे, तो गवगवा मात्र तुम्हाला तसा दिसत नाही, जो गवगवा आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये दिसतो. म्हणजे अगदी बेजिंगमध्ये सुद्धा दिसतो, सिंगापूरमध्ये दिसतो. पण बेजिंग, सिंगापूर आपण सोडून देऊया. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, स्टॅनफर्ड, हार्वर्ड इकडे तो गवगवा दिसतो. आता एशियाटिक हे काही विद्यापीठ नव्हे. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज हे विद्यापीठ आहेत, हार्वर्ड, स्टॅनफर्ड हे विद्यापीठ आहेत. पण एशियाटिकचा दर्जा तर माझ्या मते विद्यापीठाच्या थोडा वर आहे. इथे कोणाला डिग्री मिळत नाही, परंतु इथे ज्ञान मिळतं. डिग्री मिळाल्याने ज्ञान मिळतं असा एक भ्रम आहे, तसं नाहीये. इथे ज्ञान मिळतं, ज्ञानासाठी जे लोक काम करत असतात त्यांना एशियाटिकमध्ये यावं असं वाटतं. प्रत्येकाला काही विद्यापीठात ॲडमिशन घ्यावी असं वाटत नाही. तर ह्याचा दर्जा जो आहे, तर अमेरिकेमध्ये स्मिथसोनियन आहे, किंवा अगदी दिल्लीत बघायचं झालं तर इंडियन इंटरनॅशनल सेंटर किंवा हॅबिटाट आहे. अशा प्रकारचं स्टेटस आज दुर्दैवाने एशियाटिकला नाही. आता ते व्हिजन म्हणतात, तर ती व्हिजन अशी आहे की एकेकाळी नालंदाला जे होतं ते एशियाटिकला आज असलं पाहिजे. आज ऑक्सफर्ड, केम्ब्रिजला जे आहे ते आज असलं पाहिजे. जरी ते विद्यापीठ नाहीये, तरी सुद्धा तो जो दर्जा आहे, ज्ञानाचा दर्जा, तो त्या एशियाटिकमध्ये असला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्यक्षात तो आहे, त्याचा प्रसार झालेला नाही आणि त्यामुळे तो कुंठित झाल्यासारखा झाला, स्थगित झाला आहे. तर तो परत तिथे आणणं, तिथे मोठे मोठे कलाकार येणं. आता इथे रविशंकरचा कॉन्सर्ट झाला पाहिजे छोट्या हॉलमध्ये निमंत्रितांसाठी. इतकं मोठं आता रविशंकर नाहीत, ते जोडून द्या. पण तत्सम कला आल्या पाहिजेत, सगळ्या चित्रपट कला, नाट्यकला, सगळ्या कला आल्या पाहिजेत. अजून तरी एशियाटिकमध्ये अशा कलांना त्या संशोधनाचा दर्जा मिळत नाही. आपल्याकडे एकूणच कलांना संशोधनाचा दर्जा नाहीये. चित्रकलेची प्रदर्शनं होतात ते एशियाटिकमध्ये नाही होत. परंतु जहांगीरला जातो, जवळच आहे आपण तिथून जहांगीर, तिथे आपण जहांगीरला जातो. अलीकडे इतरही काही काही गॅलरीज चालल्या आहेत. पण एशियाटिकमध्ये तसे कॉन्सर्ट झाले पाहिजेत, त्या तशा मैफली झाल्या पाहिजेत, तशी प्रदर्शनं झाली पाहिजेत. आणि नुसते साहित्य किंवा समाजशास्त्रीय संशोधक नाही, तर वैज्ञानिक सुद्धा तिथे आले पाहिजेत आणि त्या वैज्ञानिकांशी चर्चा झाल्या पाहिजेत. आणि आर्ट अँड सिनेमा अँड कल्चर अँड सायन्स हे सगळं एकत्रितपणे आलं पाहिजे. कारण हे सगळं एका विशाल जागतिक संस्कृतीचा भाग आहे. संस्कृती ही कधीही स्थानिक नसते, ती संस्कृती जागतिकच असते. प्रत्येक संस्कृतीवरती सगळ्या जगाचा प्रभाव पडलेला असतो. त्या भागात ते होते म्हणून आपण त्याला भारतीय संस्कृती असं वगैरे शब्द करतो. पण त्याच्याच आपण चुका करतो, पाश्चिमात्य संस्कृती म्हणतो. पण पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे कुठची? पोर्तुगालची, स्पेनची, का इंग्लंडची, जर्मनीची? आता त्या पाश्चिमात्य संस्कृतीमध्येच आईन्स्टाईन पण होता, हिटलर पण होता. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृती असं काही नाही. तसंच भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृती म्हणायचं आपण अभिमानाने, आणि सगळ्यात काय अतिशय उग्र अशी जातीव्यवस्था आपल्याकडेच आहे. मग ती काही भारतीय संस्कृतीचा भाग आहे का? भारतीय संस्कृतीचा भाग आहे ते असं मानलं तर तो भाग उच्चाटन करून
आपल्याला खरी भारतीय संस्कृती त्याच्या पुढे न्यायला हवी. तर मला वाटतं भारतीय संस्कृती असेल, पाश्चिमात्य तुम्ही म्हटलं ती असेल, चिनी असेल, जपानी असेल, त्या सर्व संस्कृतींचा संगम एशियाटिकमध्ये व्हायला पाहिजे. जरी इथे एशिया शब्द असला तरी एशियातलेच नव्हे, जगातल्या सर्व संस्कृतींना इथे त्यांचं व्यासपीठ मिळालं पाहिजे असं मला वाटतं. ही आमची विजन आहे आणि आता तरी दुर्दैवाने तसं होत नाहीये. इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये अशी कुठली पार्श्वभूमी, असे कुठले दाखले आलेले आहेत का, की ही संस्था एक विशिष्ट विचारधारा, समजा डावीकडे झुकणारी वगैरे अशा पद्धतीने काम करते, अशा संशोधनाला वाव देते, असं कधी झालंय का? कारण तुमच्या जे विरोधातलं जे पॅनल आहे, तर त्यांचा आरोप आहे या संस्थेवरती की ही वैचारिक अस्पृश्यता बाळगणारी संस्था आहे. तुम्हाला असं वाटतं का? तुमच्या नजरेमध्ये असं कधी झालंय का? एशियाटिकमध्ये असं घडलेलं आहे? आता नावं घेणं योग्य होणार नाही. पण जर अगदी उल्लेखच करायचा झाला, तर तिथे उजवं डावं असं काही नव्हतं. आता दुर्गा भागवत उजव्या की डाव्या, अशोक शहाणे उजवे की डावे, हे सगळे तिथे काम करत होते. आणि लौकिक अर्थाने म्हणाल तर ते काही कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूचे नव्हते, समाजवादी पक्षावरचे नव्हते, काँग्रेसच्याही बाजूचे नव्हते. आणि यांचं नाव देशभर आहे. तेव्हा मला वाटतं की अशा पद्धतीने त्याचा विचार करणं, डावे उजवे वगैरे, हे फार संकुचित मनाचं लक्षण आहे. चालू आहे तो प्रोपगंडाची. हो, आता प्रचार हा नेहमीच संकुचित असतो. आता माझ्याबद्दलचा तो प्रचार आहे म्हणजे काय आहे? मी काय आहे की ज्याच्यामुळे त्यांनी आमच्या पॅनलमध्ये तुम्ही पाहाल तर सगळे लोक काही माझ्या विचारचं नाहीये. मला तर या घडीला आमच्या पॅनलमध्ये कोण उजवा, कोण डावा, कोण मधला, कोण वरचा, कोण खालचा काही माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की अभ्यासू माणसं आहेत. की त्यांनी जो विषय निवडलाय त्याच्यात ते खूप संशोधन करतात, त्याच्याबद्दल चर्चा घडवून आणतात, त्याच्याबद्दल चिंता आणि चिंतन करतात. अशी जी माणसं आहेत ती कोणत्याही विचारची असोत, विचारसरणी ही शेवटी जागतिक पार्श्वभूमीवरती अतिशय संकुचित गोष्ट आहे. नाहीतर चीन, ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड आणि जपानमधले इन्स्टिट्यूट, हे सगळे जे आहेत यांना कुठच्या विचारसरणीत बांधलेलं नाही आहे. स्मिथसोनियम नावाची जी अमेरिकेतली संस्था आहे त्याला विचारसरणीत बांधलेलं एकच छोटं उदाहरण देतो. कोलंबस तिकडे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला ज्यांना रेड इंडियन म्हणतो म्हणजे नेटिव्ह अमेरिकन्स म्हणतो आपण, त्यांच्या कत्तली झाल्या लाखांनी. रेड इंडियन्स मारले गेले, कोलंबसच्या नेतृत्वाखाली मारले गेले. त्यामुळे अमेरिकेचा शोध हा जणू काही कोलंबसने लावला आणि त्यांच्या कत्तली केल्या असं एक चित्र होतं. आज अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये स्मिथसोनियन नावाची जी गॅलरी आहे तिथे त्या रेड इंडियन्सच मुख्य कल्चर तिकडे दाखवलेलं आहे. आणि त्यात दाखवलेलं आहे की कोलंबसच्या लोकांनी कसे अत्याचार केले, कोलंबसच्या लोकांनी कशा हत्याकांड केली, हे दाखवलेलं आहे त्या तिथल्या प्रदर्शनामध्ये. आपल्याकडे आपण दाखवतो का असं की दलितांवरती किती आणि कसे अत्याचार झाले भारतीय तथाकथित उज्ज्वल भारतीय संस्कृतीमध्ये? म्हणजे उज्ज्वल संस्कृती आहे ती वेगळी आणि त्यातले हे भाग आहेत हे पण वेगळे. मग ते पाश्चात्य संस्कृतीत कोलंबसही आहे आणि रेड इंडियन्स पण आहेत. असं अशा पद्धतीने विचार करायच्या ऐवजी एकूण सगळ्या इतिहासाचा समग्र पर्स्पेक्टिव्ह घेऊन असं एशियाटिक हे ज्ञानशाखा असली पाहिजे, एक ज्ञानसंस्था असली पाहिजे, हे आमची विजन आहे. आणि म्हटलं तसं डाव्या उजव्या विचाराचा काय संबंध आहे? एंड ऑफ आयडिओलॉजीचं जग आहे असं आपण म्हणतो. या अशा जगामध्ये भारतामध्ये जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये राजकीय हा प्रभाव जास्त पडतोय प्रत्येक आयडिओलॉजीवर, प्रत्येक क्षेत्रावर, कला असेल, साहित्य, संस्कृती सगळ्या याच्यामध्ये. आणि राजकीय लोकांना जे जे वाटतंय त्या पद्धतीने संस्कृतीचं पुनर्लेखन सुरू आहे. एशियाटिक सारख्या संस्थेचं या सगळ्या याच्यामधलं स्थान काय असणार आहे? नवीन संशोधक ह्या भागामध्ये येत आहेत का? येणार असतील का? किंवा तुमच्या माहितीतल्या काही लोकांना तुम्ही अशा पद्धतीने प्रवृत्त केलेलं आहे की ह्या नव्या काळामध्ये नवीन पद्धतीने संस्कृतीचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे. तुमचं या पुढचं धोरण कसं असणार आहे आणि तुम्ही एक्झॅक्टली तुमचा आपण ज्याला म्हणू की रोडमॅप काय? नाही, रोडमॅप असं नाही तर संस्कृतीचं पुनर्लेखन म्हणजे काय? म्हणजे जणू काही सगळं लेखन तर सुरूच आहे. आता जे सर्वत्र चालू आहे ते विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या सत्तेच्या राजकीय विचारसरणीनुसार चालू आहे. तर तुम्ही बाहेर काढणार आहात. त्यातनं बाहेर काढलंच पाहिजे. नाहीतर काय होईल की देशातल्या सगळ्या ज्ञानसंस्था हे एकाच झेंड्याखाली येतील आणि ते बरोबर नाही. आपला बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुसामाजिक असा आपला देश आहे आणि या भाषांचं, या विविध प्रकारच्या संस्कृतींचं, विविध प्रकारच्या परंपरांचं, चांगल्या गोष्टींचं त्याच्यात प्रतिबिंब पडलं पाहिजे. जे विषमता विरोधी आहे त्याचं पडलं पाहिजे
आणि जे समतेचे विचार आहेत ते त्याच्यात आले पाहिजेत. परंतु दुर्दैवाने हल्ली कोणी समता शब्द वापरला की त्याला डावा म्हणतात. असं मूर्खपणाचं आहे हे सगळं. समता विवेकानंदांचं मान्य होती. जर विवेकानंद उजवे आहेत का डावे आहेत मला माहीत नाही. पण विवेकानंदाला पण समता दृष्टिकोन मान्य आहे. हे आंबेडकरांनाही मान्य आहे. पण आंबेडकर आणि विवेकानंद एका पक्षात जाऊ शकत नाहीत. पण आंबेडकर आणि विवेकानंद यांचा समता हा दृष्टिकोन आहे. तेव्हा मला असं वाटतं अशा प्रकारे निवेदन करून, की हे पुनर्लेखन, हे पूर्वीचं लेखन, हे सध्या चालू असलेलं लेखन असा ज्ञानाकडे विचार करून चालत नाही. आता आपल्याकडे असं म्हणायची पद्धत आहे, की न्यूटनच्या अगोदरच आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. त्याच्यानंतर राईट बंधूंच्या अगोदरच आपल्याकडे विमान उडवलं गेलं. असं काहीही सांगितलं जातं आपल्याकडे. प्लास्टिक सर्जरी आपल्याकडे अजूनच फार पूर्वीपासून होती. गणपतीचं डोकं जे आहे ते हत्तीचं आहे, यावरून प्लास्टिक सर्जरी होती असं वाटतं. जेनेटिक्स आपल्याकडे पूर्वीपासून होतं, कारण 100 करोड एकाच टाईपचे होते. असं काहीही बोललं जातं. ती ह्याला आधार विज्ञानाचा असला पाहिजे. याला आधार ऐतिहासिक संशोधनाचा असला पाहिजे. पौराणिक संशोधनाचा सुद्धा असला पाहिजे. मायथॉलॉजीचा सुद्धा झाला पाहिजे. रामायणाचाही अभ्यास झाला पाहिजे, महाभारताचाही अभ्यास झाला पाहिजे. पण तो अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यातनं राजकीय विचारसरणी आणि एंड ऑफ आयडिओलॉजीचा असा अर्थ नाहीच आहे पहिली गोष्ट. एंड ऑफ आयडिओलॉजी केव्हा आला पहिल्यांदा हा मुद्दा कधी आला? तर 1950च्या सुमाराला आला. ज्यावेळेला डॅनियल बेल नावाच्या एका विचारवंतग्रस्तांनी एंड ऑफ आयडिओलॉजीचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर पुढे 1989 साली एंड ऑफ हिस्ट्री असं पण पुस्तक आलं. त्यानंतर एक पुस्तक आलं एंड ऑफ लिबरलिझम. अशी बरीच पुस्तकं त्यावेळेला आली, की त्या त्या विशिष्ट काळानुसार आली. कारण साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या पहिल्या दशकानंतर मुख्यतः 2च विचारसरण्यांनी जगभर एक प्रस्थापितत्व केलं होतं पहिला. एक होती कम्युनिस्ट विचारसरणी लेनिन स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली, आणि दुसरी हिटलरची फॅसिस्ट, हिटलर मुसोलिनीची. त्यामुळे त्यांच्या आयडिओलॉजीचं महत्त्व वाढलं होतं. आणि म्हणून मग असं म्हणायची प्रथा आली, एंड ऑफ आयडिओलॉजी म्हणजे या दोन्हीतनं मुक्त. म्हणजे आम्ही कम्युनिस्ट पण नाही आणि म्हणजे डावे पण नाही आणि आम्ही उजवे पण नाही. तिथे एंड ऑफ आयडिओलॉजी हा डॅनियल बेलचा पहिल्यांदा आला. पुन्हा एंड ऑफ हिस्ट्री केव्हा आलं? तर ज्यावेळेला सोव्हिएत युनियन कोसळलं. म्हणजे आता सोव्हिएत युनियन नाही, म्हणजे फक्त अमेरिकाच उरली. म्हणजे एंड ऑफ आयडिओलॉजी आणि एंड ऑफ हिस्ट्री अशा पद्धतीने त्या मांडण्यात झाल्या. त्या तात्कालिक आहेत. त्याच्यामध्ये काही फारसा हे नाहीये. आता आंबेडकरच्या बद्दल सांगायचं तर प्रॉब्लेम ऑफ मनी त्यांनी ज्यावेळेला लिहिलंय, त्यावेळेला किन्सनी सुद्धा त्याचा ग्रंथ लिहिलेला नव्हता. त्यावेळेला आंबेडकरांनी लिहिलाय. मग आता हे सांगितलं पाहिजे लोकांना, की आपल्याकडे एवढा अर्थशास्त्रीय विचार त्या काळात झालाय. दादाभाई नौरोजींनी ज्या वेळेला गेल्या शतकामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये आपल्या दारिद्र्याचं कारण सांगणारा ग्रंथ लिहिला. पण तो काही मार्क्सवादाला अनुसरून लिहिला नाही, की दादाभाई नौरोजींना मार्क्स वाचणं शक्यच नव्हतं. त्यांच्यावर मार्क्सचं साहित्य उपलब्धच नव्हतं. आता थोडंफार उत्तर दिलेलं आहे, पण मला अजून थोडंसं तुमच्याकडून अजून स्पष्ट उत्तर हवंय, की जसं तुम्ही म्हणालात आपण आता आयडिओलॉजी विचारसरणींच्या स्पष्टतेबद्दल बोललो, पण जसं आता इतिहासाचं पुनर्लेखन, इतिहासाची पुनर्मांडणी, इतिहासाचं रिक्लेमेशन किंवा इतिहास काय म्हणतात डिकोलोनायझेशन, जसं तुम्ही वसाहतवादावरती पण बोललात, तर आपण एक समाज म्हणून कॉन्सेन्सस बिल्डिंग ज्याला म्हणतो, ज्ञान शाखांमध्ये खूप महत्त्वाचं असतं, की आपण एक समान धाग्यांवरती पोहोचावं, समान किमान निष्कर्ष काढावेत काही स्वतःबद्दलचे. जाती व्यवस्था असेल किंवा भारताचं स्वतःचा इतिहासातलं चांगलं बरं वाईट जे काही असेल त्याला स्वीकारणं या अर्थानं. तर तशा प्रकारच्या समन्वयापासून पळणारं समाज आपण बनलेलो आहोत का? आणि एशियाटिक सारखी संस्था ते तसा समन्वय घडवून आणण्यामध्ये काय रोल निभावू शकतो? मला वाटतं समन्वय हा शब्द जो आहे ना, हा सुद्धा खूप वेळेला सोयीस्कर वापरला जातो. म्हणजे ज्या विचारसरणीचा किंवा ज्या प्रवृत्तीचा प्रभाव आहे, त्या प्रभावाभोवती जर बाकी सगळे विचार आले, तर तो समन्वय झाला. आणि जर त्या प्रभावाभोवती ते आले नाहीत, तर मग हा समन्वय विरोधी आहे. असं चालत नाही. चार्वाक हा समन्वयवादी आहे का? नाहीये. चार्वाक समन्वयवादी नाहीये. तो त्यावेळचा जो एक विशिष्ट आस्तिकवादी ब्राह्मणी समन्वयवाद होता, त्याला उलट त्यांनी आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे समन्वय हे जेन्युइन समन्वय म्हणजे त्यात खऱ्या अर्थाने सर्व विचार, सर्व प्रवृत्ती सगळ्याचं चांगलं प्रदर्शन आलं पाहिजे आणि त्यातनं अंडरस्टँडिंग करून ज्याला सिंथेसिस आपण म्हणू. जसं मार्क्सवादामध्ये
थिसिस, अँटीथिसिस आणि सिंथेसिस असं 3 म्हटलं जातं. तर सिंथेसिस हा खऱ्या अर्थाने यायला पाहिजे. म्हणजे त्यात सर्व प्रकारचे विचार जे आहेत ते तिथे मांडले जाऊन त्याच्यातनं पॉझिटिव्ह जे आहे ते पुढे गेलं पाहिजे. असा खरा समन्वयाचा अर्थ आहे. हल्ली समन्वय सुद्धा सोयीने वापरतात. सायंटिफिक कॉन्सेन्सस या अर्थानं की बाबा काही गोष्टी फॅक्ट म्हणून स्वीकारता येणं की बाबा हे असं होतं तर असं होतं असं या अर्थाने फॅक्ट मिसिंग आहे. बरोबर. हो, अगदी बरोबर. तशा अर्थाने समन्वय असला पाहिजे. म्हणून आम्ही आम्ही तर अलीकडच्या काळात विज्ञानाबद्दल सुद्धा समन्वय तशा अर्थाने नाहीये. म्हणून मग तो सुद्धा एशियाटिकमध्ये झाला पाहिजे. एशियाटिकमध्ये ते जे वैज्ञानिक आहेत, आता याचा जन्म विश्वाचा हा बिग बँग थिअरीने झाला का नारळीकरांच्या आणि ऑइलच्या स्टेडी सेटमधनं झाला, याची चर्चा व्हायला पाहिजे. पण याची चर्चाच होत नसेल. कशा आता आपण पाहिलंय की मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा काही बुद्धिवंत येऊन काही थिअरी मांडत असतात, तुमच्या ज्या रेग्युलर मांडणीच्या बाहेर जाऊन जर कोणी काही मांडणी करत असेल त्याची स्पेसच भारतात राहिलेली नाही. वारंवार कार्यक्रम आता नसीरुद्दीन शाहचा मुंबई युनिव्हर्सिटीतला कार्यक्रम रद्द केला. तर अशा स्वरूपाची स्पेसच सगळीकडची संपत चाललेली आहे. कुठलंही असं व्यासपीठ शिल्लक, व्यासपीठ हा चुकीचा शब्द आहे, पण असं कुठलं असं प्लॅटफॉर्मच शिल्लक नाही आहे की ज्याच्यावर जाऊन कोणीतरी एक वेगळी मांडणी करू शकेल. एशियाटिक ते गट्स दाखवेल का याच्या पुढच्या काळात की तुम्ही बंदी घातली तरी आम्ही लोकांना एशियाटिकमध्ये त्या गट्स होत्या. एशियाटिकमध्ये त्या गट्स होत्या. आता मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे गेल्या काही वर्षात त्या गट्सवरती हल्ला झालेला आहे. आणि त्या पुन्हा रिस्टोर करायच्या असतील तर असे सर्व विचारांचे लोक तिथे आले पाहिजेत. आणि तुम्ही तिथे वाद झाला डायरेक्ट. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन जे अमर्त्य सेनचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं त्याने दाखवलंय की अशी विविध आर्ग्युमेंट्स झाली आपल्याकडच्या देशामध्ये. त्यातनं भारतीय विचार नावाचा जो विचार, हिंदू विचार नाही, मुस्लिम विचार नाही, बौद्ध विचार नाही, भारतीय विचार आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हा तयार जो झाला हो अशा चर्चेतनं झाला, अशा वादातनं झाला. बुद्धस्व त्याच्यातनं झाला खरं म्हणजे. किंबहुना आजही स्कॉलर मंडळी बुद्धाच्या काळातले डायलॉग आणि बुद्धाच्या काळात झालेल्या चर्चा याचा अभ्यास करतात. याच्यावरनं तू म्हणतोस ते त्या अर्थाने बरोबर की तसं आपल्याकडे झालं पाहिजे. आता उदाहरणार्थ विश्वाचा जन्म मी सांगितलं, याच्याबद्दलचा वाद एशियाटिकमध्ये झाला पाहिजे. मतभेदाचा वाद म्हणजे मतभेद जे काय आहेत वैज्ञानिक पद्धतीने झाला पाहिजे. आता दुर्दैवाने तसं आपल्याला होताना दिसत नाही. किंबहुना आनंद तेलतुंबडेंना युनिव्हर्सिटी येऊन दिलं नाही, उमा चक्रवर्तींना एसिडिटीत येऊन दिलं नाही, उमर खलिदच्या विरुद्ध केस सुद्धा उभी राहत नाहीये. अशा प्रकारचं वातावरण जर असेल तर तेव्हा आनंद तेलतुंबडेंना जर येऊन देणार नसतील, त्यांचा जो काही विचार असेल तो येऊ दे ना. वर आनंद तेलतुंबडेचा विचार म्हणजे आंबेडकरी विचार असं एवढंच ते म्हणणार नाही. ते म्हणते आंबेडकरांचा विचार येतो त्याच्यात. तिथं सगळे आंबेडकरी काही तेलतुंबडेच्या बाजूचे असतील असंही नाहीये. तरी सुद्धा सध्याच्या काय म्हणे सत्तेला म्हणा किंवा प्रस्थापितांना आनंद तेलतुंबडेच्या विचाराची भीती वाटते, अनंत पटवर्धनची भीती वाटते. तर त्यांच्या जातीत फरक आहे, म्हणजे जातीवादाचाही प्रश्न नाही आहे. पण ते दोघेही मुख्य विचाराला, संशोधनाला प्रवृत्त करणारे लोक आहेत. वरती आता केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. आता आता नाही, बरेच एशियाटिक मुंबईवर सुरू आहे का ते केंद्र सरकारच्या असता कामा नये. येण्यासाठी ही निवडणूक लढली जाते. नाही, असता कामा नये. या संस्थेचं स्वायत्त स्वरूप आपण टिकवून धरलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारच्या कोणत्याही सरकारच्या. सर म्हणजे एशियाटिक ही संस्था ही ज्ञानार्जन, ज्ञान मिळवणारी, देणारी आणि एकूणच अभ्यासाच्या संदर्भामध्ये नवसंशोधन मांडणारी आहे. पण कुठलंही संशोधन हे समाजाला गतिमान करणारं, पुढे नेणारं असावं लागतं. त्यासाठी त्या संशोधनामध्ये काही आपल्याला डायरेक्टिव्ह दिशादर्शन असणारे मार्ग ठरवावे लागतात. की समजा जसं मगाशी तुम्ही म्हटलात की जाती व्यवस्था आहे. आता जाती व्यवस्था ही एकेकाळी फार पुरोगामी होती असं म्हणणारी विचारवंत आहेत आणि ती फार प्रतिगामी असं म्हणणारी संशोधन आहे. तर अशामध्ये एक मध्यम मार्ग तुम्हाला निश्चित करावा लागेल. तर या निवडणुकीच्या निमित्तानं एशियाटिकमधलं आता अलीकडे असे आरोपही होत आहेत की एशियाटिककडून जे जर्नल प्रसिद्ध होतं तिथं लेख छापून, संशोधन छापून देण्यासाठी पैसे घेतले जातात. तिथपर्यंत तिचा तळ आलेला आहे. तर हा सगळा तळ एका उंचीवर नेण्यासाठी आणि नव्या प्रवाहाच्या दिशेने नेण्यासाठी नेमकं आपण काय करणार आहे? नाही, पहिली गोष्ट जसा तो कन्सेन्सस किंवा समन्वय
हा शब्द मिसयूज आहे, तसा मध्यम मार्ग हा सुद्धा एक मिसयूज संकल्पना आहे ती. मध्यम मार्ग म्हणजे हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे, याच्यातला मधला मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. त्याला हल्ली काही लोक सुवर्ण मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. असं नसतं. हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे, तो एक मार्ग आहे, तो एक मार्ग आहे, अजून तो पण एक मार्ग आहे. म्हणजे फक्त मध्यम मार्ग या दोघांच्याच मधला असेल तो मध्यम मार्ग नाही. पत्रकारितेत सुद्धा हा मूर्खपणा चालतो. तुम्ही दोन्ही बाजू घेतल्या का? असं मुख्य वार्ताहर विचारतो वार्ताहरांना. दोन्ही बाजूंना तू विचारलं का? दोन्ही बाजूंना म्हणजे दोनच बाजू नाही, 10 पण बाजू असू शकतील. त्यामुळे मध्यम मार्ग असं नाही. आपल्याला सर्व अंगांनी झालेला विचार तिथे आला पाहिजे. तो मांडला गेला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं जे विचारवंत असतील ते त्यांना योग्य तो त्यातनं एशियाटिक कन्क्लुजन नाही काढणार, की हे बरोबर. एशियाटिक डायरेक्टिव्ह नाही देणार, की हे बरोबर आणि हे चूक. आम्ही लोकांसमोर ते सगळे मार्ग ठेवणार, सगळे मुद्दे ठेवणार, सगळं संशोधन ठेवणार. लोकांनी विचार करावा, पण कोणत्याही विचाराला प्रतिबंध असणार नाही. सर, मी ह्या मुलाखतीच्या निमित्ताने आणि एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी साधारण 50 एक मेंबरशी बोललो. मी स्वतः चर्चा केली आणि सगळ्यांच्या चर्चेमध्ये एक गोष्ट कॉमन होती की त्यांनी पॅनलचं खूप चांगलं स्वागत केलेलं आहे. ते याच्यासाठी की जेंडर बेसिसवर आणि जात समूहाच्या प्रतिनिधित्वाच्या बेसिसवर एकदम व्यवस्थित पॅनल निवडलं गेलेलं आहे. प्रत्येकाला योग्य प्रतिनिधित्व तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये दिलेले, त्यासाठी सगळ्यांच्या वतीने तुमचं खरंच खूप अभिनंदन. आणि ही बुद्धी सगळ्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक सदस्यांनी एक भीती बोलून दाखवलेली आहे की गेल्या काही दिवसांमध्ये अचानकपणे एशियाटिकच्या मेंबर्सची संख्या जोरदार वाढलेली आहे. वोट चोरी भारतात कशी झाली, लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. म्हणजे एकाच ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर साधारणपणे जवळपास 23 वेळा वोट केलं गेलेलं आहे. हे पुराव्यांनिशी सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ती भीती वाटते का की अचानकपणे जे मेंबर्सची संख्या वाढली, जशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अचानकपणे 20-25 लाख मतदार वाढले होते आणि संध्याकाळी 5च्या नंतर त्यांचं वोटिंगही त्याच मतदारांचं वाढलेलं होतं. तर तशी भीती तुम्हाला याच्यात काही वाटते का? आणि जर ती भीती आहे किंवा जर तशी काही शक्यता आहे तर त्याच्यावर तुमची काय उपाययोजना आहे, काय रणनीती आहे? पहिली गोष्ट, मला कशाचीही भीती वाटत नाही. लोकांना भीती वाटते आपण हारण्याची. मुख्यतः ती भीती असते आपण हारण्याची किंवा आपली बाजू हारण्याची. मला वाटतं याच्यात पराभव आणि विजय हा काही लोकसभा किंवा विधानसभेसारखी निवडणूक नाही. आपल्याला विचार जास्त मेंबर झाले काय बिघडलं, होऊ देत ना. आता मुख्यतः ते का जास्त मेंबर झाले असतील त्याचा विचार करा, कारण काही अवकाशात ते झाले. तर एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी सत्तेच्या विचारसरणीच्या आधारे जर खूप मेंबर केले असतील तर त्याला प्रतिवाद करणाऱ्या ज्या विचारसरणी होत्या त्यांनी मेंबर केले, म्हणून ते मेंबर वाढले. एका अर्थाने चांगलंच झालं ना. एशियाटिकचे सदस्य वाढले, चांगली गोष्ट झाली. कारण येत नव्हते उलट लोक. तक्रार अशी असायची एशियाटिकमध्ये की फुटफॉल कमी आहे. म्हणजे आता जवळच किताबखाना आहे, तिथे पुस्तकच असतात, तिथे विकायला असतात. ठीक आहे, लायब्ररी नाहीये. पण त्या किताबखानामध्ये जेवढे लोक पुस्तकं बघायला येतात त्याच्या 1 एशियाटिकमध्ये येत नव्हते. याचा अर्थ असा की एशियाटिकमध्ये लोक यायला लागले. कोणत्या का निमित्ताने, तुमची डावी, उजवी, मधली, बाजूची कुठची विचारसरणी असो, एशियाटिकमध्ये यायला लागलात तुम्ही, पुस्तकं पाहाल, पुस्तकं वाचाल, पुस्तकं सुचवाल. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला काही त्यात वाटत नाही गैर. आणि त्याच्याबद्दल भीती कशाला बाळगायची? नाही, निवडणुकीचा जो तुम्ही संदर्भ दिला त्याच्यामध्ये ती वोट चोरी जी होती ती खोट्या मतांच्या भानगडीत त्याच्यामध्ये जे आता SIRचं जे चालू आहे ते काय चालू आहे, काही लोकांना हाकलायचे त्यांना मतदार यादीतनं. असला काही प्रकार झालेला नाहीये इथे. मतदार वाढलेत, व्हेरी गुड. मुद्दा इथे हाच येतो की एक असा काळ होता की एशियाटिकवर अभ्यासक, संशोधक या सगळ्यांचा एक प्रभाव आणि त्यांचा तिथे सगळा वावर होता. परंतु मतदानाच्या बाबतीमध्ये ही सगळी मंडळी उदासीन असतात. म्हणजे आपल्या आत्तापर्यंतची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये फार कमी मतदान, अगदी 200 वगैरे इतकं मतदान झालेलं दिसतं. जर राजकीय पक्षांनी जर अशा प्रकारे जर तिथे मतदार वाढवले, सदस्य वाढवले, तर पुढच्या काळामध्ये हा जो संशोधकांचा, अभ्यासकांचा प्रभाव जाऊन राजकीय विचारधारेचा प्रभाव तिथे वाढायची भीती नाही आहे का? मग एशियाटिकचं जे ओळख आहे त्या संस्थेची ती कितपत टिकेल मग ह्या सगळ्या लढाईमध्ये? ज्यांचा ज्ञान कक्षेवरती विश्वास आहे
त्यांनी हे ठरवलं पाहिजे की आपण तो प्रभाव ठेवायचा आहे. सगळ्या पक्षांमध्ये राजकीय पक्ष असतील, त्या सगळ्या पक्षांमध्ये ज्ञानाचा विचार करणारे लोकही आहेत, नाही असं नाही. उजव्या डाव्यामधल्या सगळ्या पक्षांमध्ये पुस्तक वाचणे, ज्ञान याच्याबद्दल आस्था आहे. प्रभाव कोणाचा आहे त्यांच्यावरती, तर तो ज्यांना पुस्तकात इंटरेस्ट नाहीये, सत्तेत इंटरेस्ट आहे. त्यांच्या प्रभावामुळे, त्यामुळे भीती जर कोणाची असेल तर ती मला नाही आहे. एकूण आपल्या सांस्कृतिक वातावरणाला मुंबईच्या, एशियाटिकचं जे मुंबईतलं स्थान आहे, एक अतिशय संशोधन, साहित्य यांना, कला यांना महत्त्व देणारी संस्था, तिच्यावरती कोणत्याही राजकीय विचाराचा प्रभाव असू नये, कोणत्याही. हा विचार रास्त आहे आणि तसा तो प्रस्थापित व्हायचा प्रयत्न होत होता, आता चालू आहे. म्हणून ती भीती रास्त आहे. पण ती भीती कोणत्या व्यक्तीची किंवा कोणत्या पक्षाची नाहीये, ती मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाची आहे. मुंबईचा आपल्याला सांस्कृतिक बहुवैश्विक जो दृष्टिकोन आहे तो टिकवला पाहिजे. मुंबईचा कल्चर टिकवलं पाहिजे. मुंबई ही कमालीची, जगामध्ये एकमेव मुंबई शहराची अवस्था आहे की इट कॅन बी कम्पेअर्ड ओनली विथ लंडन अँड न्यूयॉर्क. आणि न्यूयॉर्क आणि लंडन संख्येने खूप कमी आहे. त्या पार्श्वभूमीवरती मुंबईचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि मुंबईला एक लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये रेल्वे आल्याबरोबर काही वर्षात मुंबईला रेल्वे आली. आता ती इंग्रजांनी आणली आहे, कॉलोनियल आहे ना, जाता कामा नये. कोणी जाता कामा नये, वासाहतिक आहे. डलहौसीने प्रयत्न करून आणले. पण आपण त्याचं कौतुक करतो की अशी 1853 साली आली. सर, जगभरातल्या लायब्ररीज ज्या आहेत, म्हणजे आता US पब्लिक लायब्ररी असेल वगैरे, तर त्यांचं मेंबरशिप तुम्हाला जगभरातून कुठूनही घेता येतं, कारण डिजिटायझेशन झालेलं आहे. तुम्हाला पुस्तकांचे ॲक्सेस मिळतात, तुम्हाला वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स, हस्तलिखितांचे ॲक्सेस मिळतात. आता एशियाटिककडे स्वतः खूप मोठं एक मॅन्युस्क्रिप्ट आणि याचं एक हे आहे, डिवाइन कॉमेडीचं मॅन्युस्क्रिप्ट इथं आहे, दांते अलिघेरीचं 13व्या शतकातलं. तर असे दुर्मिळ ग्रंथ वगैरे जे आहेत त्याचं डिजिटायझेशन, त्याचा ॲक्सेस खुला करणं आणि त्याचं एकूण जनतेमध्ये प्रसार करणं, हा एक अजेंडा महत्त्वाचा तुमच्या धोरणात असणार आहे का? आहेच, कारण आता ते सुरू पण आहे. आता मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन सुरू आहे. जुन्या दुर्मिळ मॅन्युस्क्रिप्ट आता त्या डिजिटायझेशनमध्ये वाचतात जगभर कोणालाही. त्याच्यासाठी थोडीशी फी वेगळी आहे, कारण त्याचं खर्चिक प्रकरण आहे. पण त्या खर्चिक याच्यामध्ये ते उपलब्ध आहे, ते अधिक व्यापक केलं पाहिजे. अजून सगळीच्या सगळं तिथे आलेलं नाहीये. आता उदाहरणार्थ आंबेडकरांचं सगळं साहित्य आलेलं नाहीये, ते आलं पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत. आता रानडेंचं सगळं साहित्य पुण्याला आपल्याला शेवटी साधनांनी प्रकाशित केलं, ते एशियाटिकने करू शकले असते. मुद्दा असा की जे जे असं विचार वैभव आपलं आहे, किंवा तुम्ही जर अलीकडे पाहिलं असेल तर तर्कतीर्थांच्या वरती सुनील कुमार लवटेंनी खूप लेखन लोकसत्तामध्ये केलं. अलीकडे आनंद हर्डीकर, विका राजवाड्यांच्या बद्दल करतात. त्या लोकांनी केवढं काम केलंय. त्या सगळ्या विका राजवाडे असतील किंवा तर्कतीर्थ असेल, ते सगळ्याचं इथे असं एक सुवर्ण केंद्र असलं पाहिजे खरं इथे. लोकांना वाटलं पाहिजे हे जाऊन वाचावं, पाहावं, निदान पाहावं. तसं आत्ता कुठे वाटत नाहीये. कारण आपल्या एकूण समाजामध्ये विचारशक्ती, ज्ञानशक्ती याच्याबद्दल आदर कमी होत गेलेला आहे. कारण घोषणाबाजी, दादागिरी याला महत्त्व खूप वाढलंय आणि पैसे, कमालीचा पैशाचा वापर ह्याच्यामुळे महत्त्व कमी झालंय ज्ञानाचं. मिश्किल प्रश्न आहे सर माझा थोडा. म्हणजे तुमचे पूर्वसुरी जे होते, म्हणजे लोकसत्ताकार म्हणून अरुण टिकेकर, त्यांची ही सत्ता एशियाटिकमध्ये राहिली. आम्ही असं मानायचं की आता ते जसे पूर्वसुरी लोकसत्तामध्ये तुम्हाला होते, आता त्यांचा वारस तुम्ही इथंही यशस्वीपणे आणण्यामध्ये यशस्वी व्हाल, अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. जरूर अपेक्षा करा. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ते 6 वर्ष होते, ते शरद काळे मिळून 12 वर्ष होते. त्यांनी खूप चांगलं काम केलंय. त्यांनी खूप चांगल्या परंपरा, साहित्य संशोधन तिथे निर्माण केलेलं आहे. काही चांगल्या पुस्तिका आणि पुस्तकं त्यांच्या काळात निर्माण झाली आहेत. मला वाटतं मी त्यांचा वारसा असा नाही, एशियाटिकचा वारसा. कुमार केतकरांचा वारसाचा काही संबंध येत नाही. 221 वर्षाचा ज्ञान वारसा तो आहे. तो आम्हाला टिकवायचा. त्याच्यातला मी एक वारकरी आहे. याच्या पलीकडे काय? एक वैभव झहांचा प्रश्न आहे, पण तो माझ्या वतीनं त्यांना विचारायचा आहे. एशियाटिकमध्ये बुद्धाचं जे भिक्षापात्र आहे, जे नालासोपारामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या ते मिळालेलं आहे, तर ते तिथं बंदिस्त आहे. तर ते लोकांसाठी असं खुलं करता येईल का, असा त्यांचा एक प्रश्न आहे. नाही, बघण्यासाठी खुलं करता येईल असे खूप आहे ना. ते भिक्षापात्र आहेच, परंतु अशा अनेक तिथे वस्तू आहेत की ज्या लोकांपर्यंत पूर्ण दाखवल्या गेलेल्या नाहीयेत, निरनिराळ्या कारणांसाठी, सुरक्षेच्या वगैरे वगैरे. परंतु त्या सगळ्या लोकांपर्यंत आल्या पाहिजेत.
आणि विशेषतः अशा टाईपचे जे आहेत त्याला तर आपणहून महत्त्व एशियाटिकने दिलं पाहिजे. खरं म्हणजे एशियाटिकने अशा वस्तूंचं वारंवार प्रदर्शन भरलं पाहिजे. निदान दर 2 महिन्यांनी एक अशा दुर्मिळ शिवकालीन गोष्टी आहेत, पेशवाईकालीन गोष्टी आहेत, नालंद्याच्या संबंधातल्या गोष्टी आहेत, बुद्धकालीन. अगदी मी मगाशी म्हटलं त्यामुळे आंबेडकरांचं हस्तलिखित आहे. हस्तलिखित आहे. हे सगळं प्रदर्शनात आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला एकच नाही, तुम्ही एक प्रदर्शनाचं थीम ठरवू शकता, विषय ठरवू शकता, की बाबा ह्या महिन्यामध्ये अमुक विषयाला वाहिलेली सगळी ऐतिहासिक असतील किंवा धार्मिक असतील किंवा सांस्कृतिक असतील, अशा वस्तूंचं प्रदर्शन या वास्तूंत राहील. या मुलाखतीचा आपला म्हणजे आपली ही जी चर्चा होती याचा शेवट करताना दोनच गोष्टी, 2 प्रकारचे अपील आहेत. एक पहिलं अपील असं की तुम्ही आता जसं म्हणालात की वेगवेगळी प्रदर्शनं झाली पाहिजेत, वेगवेगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कॉन्सर्ट झाल्या पाहिजे, सगळं काही झालं पाहिजे. यासाठी तुम्ही तरुण वर्गाला काय अपील कराल? आणि दुसरं अपील की निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही एक लाईनमध्ये, वन लाईनरमध्ये सगळ्या मतदारांना काय अपील कराल की बाबा आम्हीच तिथे का असलो पाहिजे? निवडणुकीचं अपील करणं एकदम सोपं आहे. कुमार केतकरच्या नावाने जे पॅनल आहे, त्या पॅनलला सगळ्यांना निवडून द्या. त्या पॅनलची नावं आम्ही सगळ्यांना सांगतोय. तर हे एकच निवडणुकीच्या बद्दलचं अपील आहे. बाकी तुम्ही म्हणता ते अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही करायलाच हवे, ते आम्ही करायला बांधलेले आहोत, हे मी सगळ्यांना आश्वासन देऊ शकतो. याच्या पलीकडे काय? आणि चे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे राहतात. अर्थातच, पण ते आत्ता सुद्धा आहेत. काही आहेत आणि रविवारी उघडं राहावं. रविवारी उघडं झालं आणि त्याचा डिजिटल आणि तुम्ही पूर्ण कराल. कॉम्प्युटर ऍक्सेस वाढला पाहिजे. ओके ओके. धन्यवाद या चर्चेला तुम्ही संबोधित केलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एशियाटिकच्या पायऱ्यांवर हल्ली खूप जोडपे, खूप कपल्स हे फोटोशूट करत असतात. 4 पायऱ्या वर गेल्यानंतर ज्ञानाचं एवढं मोठं भांडार आहे, अनेक लोकांना माहीत नाही. मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेनंतर ती सगळी तरुणाई या एशियाटिककडे वळेल. त्याचबरोबरीने भारताच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या संस्कृतीवर जो सगळ्यात मोठा घाला आहे, तो म्हणजे इथे कुठलाही वैचारिक माणूस येऊन कुठलीही मांडणी करू शकत नाही. मधल्या काळामध्ये ज्या काही अनेक चर्चासत्र उधळली गेली किंवा अनेक व्याख्यानं उधळली गेली, त्यातल्या अनेक लोकांना आम्ही सगळ्यांनी आपापल्या यूट्यूब चॅनलवर प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला. त्यांना इथं बोलतं करण्याचा प्रयत्न केला. हे काम मुंबईतल्या एशियाटिकसारख्या संस्थेने केलं पाहिजे. ती निर्भयता दाखवली पाहिजे आणि हा निर्भय बनण्याचा हा जो काही मला असं वाटतं की हा प्रवाह आहे, ही चळवळ आहे, ही पुढे नेली पाहिजे. कुमार केतकर सरांना खूप खूप शुभेच्छा या निवडणुकांसाठी. निवडणुकीच्या राजकारणात आम्ही आमचा अनुभव थोडासा कमी आहे. तुम्ही एक राज्यसभा तुम्ही पाहिलेली आहे. तिथले राजकारणी लोकांचं टेम्परामेंट, त्यांच्या रणनीती तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक तुम्हाला, मला असं वाटतं की तितकीशी जड जाणार नाही. आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. हो, तर त्यामुळे तुम्हाला ही डावपेच आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे निवडणूक पण तुम्हाला फार जड जाणार नाही. आपल्या सगळ्यांकडनं केतकर सरांना शुभेच्छा. धन्यवाद.